नमस्कार मित्रांनो. तर आता 15 दिवसापूर्वी आम्हाला एक मोठा पाऊस झालता, म्हणजे वावणी पाऊस झालता. तर आमची पूर्ण सरकी वाहून गेलेली आहे आणि ही बघा तुम्ही मागे बघू शकता. आणि शेतकऱ्यांचे म्हणजे खूप आमचं नुकसान झालंय. कोणी कृषी मंत्री नाही आले, कोणी तलाठी नाही, कोणी ग्रामसेवक नाही, कोणी शेतकऱ्यांकडे लक्ष सुद्धा देत नाही. ज्यांचा वशिक आहे त्यांच्याकडेच आले बघायला आणि त्यांची शेती बघून गेली. पण आमचं इतकं नुकसान झालं, कोणीच लक्ष दिलं नाही. आणि हे तर झालं थोडं इथं, पण तिकडे 1 एकर मध्ये पाणी होतं. पूर्ण सरकी पिवळी झाली आणि एक सुद्धा कृषी अधिकाऱ्याचा माणूस नाही आला. आणि बघा कृषी मंत्री साहेब, तुम्ही फक्त बांधावरच बघतात, पण आमच्या शेतकऱ्याचं, गरीब शेतकऱ्याचं खूप नुकसान झाले. तर एक पाठवा कोणाला तरी आमचं काही नाव नोंदणी वगैरे काही करण्यासाठी. तर तिकडची सरकी दाखवतो आम्ही, चला. तर मित्रांनो, हीच ती सरकी आहे, पूर्ण पिवळी पडलेली आणि हिला पाते बोंड काहीच नाही राहिलेलं. बोंड तरी आहे पण पाते तर जरासे सुद्धा नाही राहिलेले. आणि अजून सुद्धा बघा, पाय खूप फसत आहेत ह्या सरकीमध्ये. ही पूर्ण एकरभर सरकी आमची वाया गेली आणि अजून सुद्धा कोणी आले नाही फोटो काढायला, बघायला आमची सरकी शेतकऱ्याची. मित्रांनो, इथं 15 दिवस फक्त पाणी होतं गुडघ्यात खालं. तर आज पाणी कमी झालंय, समजा इथं पाणी आटलंय म्हणून आम्ही इथं आलो तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याकरता. किती व्हिडिओमध्ये दाखवायची सरकी कशी खराब झाली म्हणून, किती आमचं नुकसान झालं. तरी कुणीच असं म्हणजे सरकारचा माणूस नाही आला, आम्हाला विचारलं सुद्धा नाही. गावात आले, चांगल्या चांगल्या लोकांचे फोटो काढून घेऊन गेले आणि त्यांचेच नावं टाकले.